ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या अद्याप अधिकृत जागा वाटप झाले नाही. असे असताना सुद्धा कळवा प्रभाग क्रमांक 9 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष अभिजित पवार यांनी पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि ऋता आव्हाड यांच्या उपस्थितीत रॅली काढून परस्पर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कृतीविरोधात काँग्रेसने आक्षेप नोंदवला आहे. राष्ट्रवादीचे हे वतन आघाडीच्या भवितव्यासाठी पोषक नसून आघाडीत बिघाडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला वतन सुधारण्याचा काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांनी 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. बुधवारी काँग्रेस मुख्य कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदूराव गळवे, प्रदेश सदस्य भालचंद्र महाडिक, कार्यालयीन सरचिटणीस महेंद्र म्हात्रे, निशिकांत कोळी, रवी कोळी, राजू शेट्टी उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून 33 प्रभागामध्ये काँग्रेसकडे 131 उमेदवार आहेत. पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांमध्ये उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस हाच एकमेव राष्ट्रीय पक्ष असल्याने महायुतीच्या विरोधात कडवी लढत देण्यासाठी सज्ज असून जागा वाटपात काँग्रेसने 35 जागांचा प्रस्ताव दिला आहे. मात्र आघाडीचे जागा वाटप झाले नाही किंवा त्याबाबत अधिकृत घोषणाही झाली नाही. असे असताना सुद्धा आघाडीतील सहयोगी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस परस्पर आपला उमेदवार जाहीर करते हे आघाडीच्या भवितव्याला पोषक नाही. आघाडीतील पक्षाने स्वतःच्या पक्षाचा उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल केली असती तर चालले असते. अद्याप पक्षाकडून एबी फॉर्म दिला नाही तरी अशा प्रकारे अभिजित पवार यांनी स्वतःला महाविकास आघाडीचा उमेदवार घोषित करून जाहीर रॅली काढणे कितपत योग्य आहे आणि ह्या रॅलीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष स्वतः जातात असा सवाल करून विक्रांत चव्हाण यांनी आघाडीतील अन्य घटक पक्षांना खडे बोल सुनावले. याआधी लोकसभा विधानसभा निवडणुकीत 10 वेळा फोन करून बोलवले तेव्हा तन मन धन लावून काम केले, काँग्रेसचा वापर करून घेतला आणि आता कार्यकर्त्यांना न्याय देण्याची वेळ असताना सुद्धा स्वतः सुभा मांडणे चुकीचे आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या ह्या आगळ्यावेगळी काँग्रेसचे कार्यकर्ते संभ्रमात आहे. कळव्यात राष्ट्रवादी काँग्रेस रिकामी झाली आहे. मुंबईत राष्ट्रवादीची बी टीम महायुतीसाठी काम करत आहे. कळव्यात आमच्याकडे 4 उमेदवार तयार असून तेवढे मतदारही आहेत. तेव्हा काँग्रेस कुणाच्या मागे फरफटत जाणार नाही असे ठणकावत विक्रांत चव्हाण यांनी 48 तासात राष्ट्रवादीने ह्याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अन्यथा ह्यांची संस्थाने खालसा व्हायला वेळ लागणार नाही असा इशारा देत काँग्रेसकडे स्वबळावर लढण्याचा शेवटचा पर्याय असेल असेही विक्रांत चव्हाण यांनी सांगितले. ठाकरेंची युती मुंबईपुरती झालेली आहे, ठाण्यामध्ये अजून झालेली नाही. ठाण्यामध्ये ठाकरेंची युती ज्या दिवशी होईल, फक्त ठाकरेंची युती होईल, त्यावेळेस काँग्रेस मोकळी असेल आपला निर्णय घ्यायला. महाविकास आघाडी अद्याप ठाण्यामध्ये आशावादी आहे. सर्व घटक पक्ष एकत्र लढायचं, कुठल्याही पक्षाची युती समोर एकट्याने लढण्याची सध्या परिस्थिती नाहीये. आपण एकत्र राहिलो 5 पांडव तर आपण कौरवांशी लढू शकू मला वाटतं, आणि त्यामुळे 5 पांडव एकत्र राहण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत. बघू 2 दिवस. आता अजूनही काही काँग्रेसचे माजी पदाधिकारी भाजपमध्ये जात आहेत, त्याच्या संदर्भात काय आपलं? अहो, जे गेलेत त्यांचे काय हाल आहेत भाजप आणि शिवसेनेमध्ये ते तो आपण सगळं बघतोय. पहिल्या रांगेत बसणारी लोक आता 4थ्या आणि 5व्या रांगेत उभे आहेत. जे इथे कामच करत नव्हते, ज्यांना स्वतःच्या स्वार्थासाठी कुठे जायचे ते सोडून जातील. काँग्रेसच्या विचारांशी समरस असलेला कुठलाही कार्यकर्ता काँग्रेसला सोडून जाणार नाही. आजच्या पत्रकार परिषदेचा काय विषय आपण मांडला होता की राष्ट्रवादीच्या अभिजित पवारांनी फॉर्म भरला महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून, त्याला आमचा आक्षेप आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांची अद्याप घोषणा झालेली नाही, कारण का सगळ्या उमेदवारांच्या यादीवरती महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या अध्यक्षांच्या सह्या होतील आणि मग ते प्रसिद्ध होईल महाविकास आघाडीचे उमेदवार प्रत्येक प्रभागातले. तसं काही झालेलं नाही अद्याप. आपली काय मागणी असेल प्रभागामध्ये? पॅनल 4 मध्ये 4 जण वॉर्ड होणार आहे, तर त्याच्यामध्ये कितीची मागणी आपली असेल? 50% किंवा प्रत्येकाला 1? ताकदीप्रमाणे मागणी असेल, आपापल्या ताकदीप्रमाणे मागणी असेल. आता माझ्या प्रभागात मी 2 मागितले, कुठे 1 मागितले, कुठे 1 पण नाही मागितली आहे.
जिथे नाहीच आहेत कार्यकर्ते